नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? जर कोणी तुमच्यावर सतत दोषारोपण किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल? मित्रांनो, आपण माणसं सामाजिक प्राणी आहोत आणि जितके आपण समाजात विश्वासपात्र होतो तितके आपले कौतुक होते आणि जितके जास्त आपण कौतुकास पात्र होतो तितकी आपली समाजात योग्यता वाढते. एखाद्याचा मागे त्याचे कौतुक करणारे किती लोक आहेत यावरून आपण त्याची योग्यता मान्य करतो आणि याचाच एक नकारात्मक भाग म्हणजे टीका करणे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच समाजात सुद्धा दोन प्रकारचे लोक असतात, एक कौतुक करणारे आणि दुसरे टीका करणारे. आपल्या वैयक्तिक विकासाचा एक भाग म्हणून अशा टीका करणाऱ्या माणसांना कशा प्रकारे सामोरे जायला हवे हे शिकणे फार महत्त्वाचे आहे. पुढे जाण्याआधी एक लक्षात घ्या, टीका दोन प्रकारच्या असतात, उत्पादक टीका आणि दोषारोपांचा खेळ. पहिल्या प्रकारातील टीका तुमच्या हितचिंतकांकडून येतात तर दुसऱ्या प्रकारच्या टीका तुमचे अहित चिंतणाऱ्यांकडून येतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यातील फरक हा त्या टीकेमागील हेतूवर अवलंबून आहे. एखाद्याने केलेल्या टीकेमागील कारण जर तुम्ही शोधू शकलात तर हा भेद करणं तुमच्यासाठी अधिक सोपे जाईल. टीका करण्याचे कारण काय आहे? तुमच्यावर टीका का होते याचं कारण शोधा. जर टीका करणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी बोलत असेल तर त्या व्यक्तीने तुमची एक प्रकारे मदतच केली आहे. या विपरीत असेल तर त्या टीकेचा आपल्याला त्रास होतो, जरी ती आपल्या सत्यावर आधारित असली तरीही. सत्याच्या आधारावरील टीका खरं तर आपल्या भल्यासाठीच असते, पण आपण माणसं खूप भावनिक आहोत. आपण कधीही काय बोलले गेले आहे यापेक्षा ते कसे बोलले गेले आहे याला जास्त महत्त्व देतो. परंतु आपली चर्चा ही सततच्या टीका करणाऱ्यावर आहे. खरं सांगायचं तर सतत टीका ऐकणे हे खूप त्रासदायक असते. कोणतीही व्यक्ती टीका एकदा किंवा दोनदा सहन करू शकते, अगदी फार तर 3 वेळेस सुद्धा सहन करेल, पण त्यापेक्षा जास्त हे सहनशक्ती पलीकडील आहे. यामुळे सहन करणारी व्यक्ती आपण विचार सुद्धा करू शकत नाही, अशा वाईट परिणामांना सामोरे जाऊ शकते. नंबर 1, आपण हे वैयक्तिकरित्या घ्यावे का? मी हे समजू शकतो की त्यांच्या शब्दांचा रोख तुमच्याकडे असतो आणि अशांत त्यांचा बोलण्याकडे दुर्लक्ष करणे जड जाते, परंतु ते केल्याशिवाय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ शकणार नाही की टीका करणारी व्यक्ती नक्की कोण आहे. मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या. जर एखाद्यावर टीका करणे त्या व्यक्तीच्या स्वभावातच असेल, तिला ते आवडत नसेल किंवा तिला प्रवृत्त केले असेल, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी ही त्या व्यक्तीची समस्या आहे, ती आपली समस्या नाही. जर तीच व्यक्ती एका दिवसात अजून 10 जणांवर टीका करत असेल तर असे समजायचे का की ती व्यक्ती सोडून बाकी सगळे वाईट आहेत? तर नाही, याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये खूप नकारात्मकता भरली आहे आणि ती व्यक्ती ही नकारात्मकता सगळीकडे पसरवत आहे. तर मग यामागे नेमके कोण आहे? ती सगळी 10 माणसं यासाठी जबाबदार आहेत का? कदाचित नाही. आणि नाही त्या 10 किंवा अधिक माणसांमधले एक म्हणून तुम्ही यासाठी जबाबदार आहात. हे आपल्याबद्दल नाही आहे, हे त्या व्यक्तीबद्दल आहे जी दुसऱ्यावर टीका केल्याशिवाय राहू शकत नाही. खरं तर अशी व्यक्ती तुमच्या सहानुभूतीसाठी पात्र आहे. लक्षात घ्या, मी सकारात्मक टीका करणाऱ्यांवर बोलत नाही आहे. मी कशा प्रकारच्या टीकांबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजलेच असेल. नंबर 2, काही माणसांना कसं बोलावं आणि काय बोलावं हेच माहीत नसतं. प्रत्येक व्यक्ती संवाद कौशल्यामध्ये पारंगत असलेच असे नाही. काही जणांना संवाद कौशल्याचा मूलभूत गोष्टींचे सुद्धा ज्ञान नसते.
पचायला कठीण वाटत असेल तरी हे खरं आहे. खूप वेळा लोक एखाद्याने केलेल्या शब्दांचा वापरावरून चुकीचा अर्थ लावतात. शब्द संभाषणातील महत्वाचा भाग नक्कीच आहेत, पण ते फक्त शब्द म्हणजे संभाषण नव्हे. काही संभाषणाचे प्रकार असे सुद्धा आहेत जिथे शब्दांचा वापरच केला जात नाही. जर कुणी चांगले शब्द वापरून तुमचा अपमान केला तर तुम्हाला आवडेल का? किंवा हसत हसत तुम्हाला कुणी शाप दिला तर तुम्हाला कसे वाटेल? अशी खूप माणसं आहेत ज्यांना बोलताना त्यांच्या भावनांचा वापर कसा करावा हे समजत नाही, आणि अशा परिस्थितीत आपल्याला त्यांचा बोलण्याचे अर्थ लावणे अवघड जाते. अशा वेळेला ते कसे बोलत आहेत यापेक्षा ते काय बोलत आहेत याकडे लक्ष द्या. आपला उद्देश एकच असला पाहिजे, ते नक्की काय बोलत आहेत. कदाचित ते आपल्या चांगल्यासाठी असू शकते. लक्षात ठेवा, जर आपल्याला एक चांगला संप्रेषक, चांगले संभाषण करणारा बनवायचे असेल तर आपल्याला काय बोलायचे, कधी बोलायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे कसे बोलायचे हे समजलेच पाहिजे. नंबर 3, पुन्हा बोला आणि संदर्भ जोडा. विचार करा, जर तुम्हाला कोणी येऊन बोललं की तुम्ही यापेक्षा अधिक चांगलं करू शकला असता, तर अर्थातच तुम्हाला पहिला त्या माणसाचा राग येईल, जे कदाचित स्वाभाविक आहे. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की असू शकतं की ती व्यक्ती सुद्धा अशाच अनुभवातून गेली असेल, आणि कारण तिने हा अभिप्राय सकारात्मक दृष्टीने घेतला, त्यामुळेच ती स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवू शकली आणि स्वतःला पहिल्यापेक्षा अधिक चांगलं घडवू शकली. जर असं असेल तर त्या व्यक्तीबद्दल राग बाळगण्याचे तुमच्याकडे काही कारण आहे का? माझा अर्थ, तुम्ही तुमचं चांगला इच्छिणाऱ्या व्यक्तीला राग का कराल? आपल्याला फक्त एवढेच लक्षात घ्यायचं आहे, समोरच्याच्या बोलण्यातून फक्त चांगल्या गोष्टी किंवा सकारात्मकता कशी घ्यावी. यापुढे लक्षात ठेवा, जर तुमचा बॉस तुमच्यावर ओरडला म्हणजे तो तुम्हाला अधिक चांगलं होण्यासाठी मदत करत आहेत. जर तुम्हाला वारंवार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत असेल तर समजा की हे होतंय कारण याला तोंड देण्याची क्षमता तुमच्याकडे आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्यांचा सामना करत आहात. आपल्या त्या बोलण्यामागचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे, कारण आपण जसा विचार करतो ते तसंच असेल असं नाही. तुमच्यावर होणाऱ्या टीकांचा संदर्भ जोडून तर तुम्हाला त्यात सकारात्मकता शोधता आली तर तुम्हाला या टीकांचा सामना करणे सोपे जाईल. नंबर 4, सावधगिरी बाळगा. तुम्ही एखाद्याच्या बोलण्याबद्दल कसा विचार करता हे पाहणं आपण या पूर्वीच्या मुद्द्यामध्ये पाहिले. हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही सावध असाल. भावनांच्या आहारी जाणे खूप वेळा तोट्यांचे ठरते. आपला मेंदू आपल्याला जे खरं आहे ते दाखवण्यापेक्षा त्याने जे समजून घेतलं आहे तेच दाखवतो. कोणालाही भ्रमामध्ये राहायला आवडत नाही, बरोबर ना? आपल्या अधिकच्या अनुभवातून आणि आपल्याकडे असलेल्या जेमतेम माहितीमधूनच आपला मेंदू एखाद्या गोष्टीचे कथन करतो. खरं तर आपला मेंदू आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्वच गोष्टींकडे लक्ष पुरवतो असे नाही. याबद्दल विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट ऐकू, बघू, स्पर्श करू आणि त्याचा गंध घेत नाही आणि घेऊ शकत नाही. आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहे आपण त्याकडेच लक्ष देणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची भेट नाही का? हे लक्षात घेता आपण थोडा वेळ हा विचार करण्यावर घालवला पाहिजे की आपल्या हातून काही निसटले तर नाही ना. हीच गोष्ट तुम्हाला मदत करेल. जर तुमच्यावर कोणी टीका करत असेल आणि त्याचा तुम्हाला राग येत असेल तर विचार करा की नक्की तुम्हाला कशाबद्दल राग आला आहे. सावधपणा बाळगा. स्वतःच्या मनात जरा झाकून पहा. स्वतःच्या भावनांना समजा. तुमच्यावरती जी टीका होत आहे त्याच्याकडे तिसऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून बघा. नंबर 5,
घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे असे नाही. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये बोलल्याप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे, फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष देण्याची आपल्याला भेट आहे. तुमचा मेंदू एक असे चुंबक आहे जे फक्त तुम्ही लक्ष केंद्रित केल्याशिवाय गोष्टींना आत्मसात करते. या आत्मसात केलेल्या गोष्टी विचार तयार करतात आणि त्यातून भावना उमटतात. जर तुम्हाला फक्त चांगल्या आणि सकारात्मक भावनांचा अनुभव करायचा असेल, तुम्हाला आनंदी राहायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. आपला मेंदू ज्या गोष्टी आत्मसात करत आहे त्या काय आहेत आणि काय नाहीत त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे. जर तुम्ही जे आत्मसात करताय त्यावर नियंत्रण ठेवू शकलात तर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण नाही. जरी तुम्हाला कोणी त्यांच्या वाईट टीकांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडत असेल, तरीही तुम्ही त्याच टीकांना तुमच्या मनाप्रमाणे पुन्हा बांधू शकता आणि त्यातून जे तुम्हाला मदत करेल तेवढेच घेऊ शकता. नंबर 6, अतिशय दयाळू स्वभाव ठेवा. आपण आतापर्यंत बघितलेल्या मुद्द्यांचे जर तुम्ही पालन केले तर मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला राग न येण्यासाठी नक्की पटवू शकाल. जर तुम्ही टीकांना विनम्र आणि सकारात्मकतेने उत्तर देऊ शकलात तर समोरच्याचे तुम्हाला येणारे प्रतिउत्तर सुद्धा नक्की बदलू शकाल. तुमच्यावर टीका करणारी व्यक्ती त्याप्रमाणेच तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करते, पण तुमचा प्रतिसाद त्या उलट असेल तर पुढे काय आणि कसे प्रत्युत्तर करावे यात संभ्रम निर्माण होईल आणि कदाचित तुमच्या सकारात्मक आणि विनम्र प्रतिसादामुळे तिचे तुमच्याबद्दलचे मत सुद्धा बदलू शकते. नंबर 7, कोणाला अभिप्राय फीडबॅक देण्याची संधी द्यावी हे माहीत असले पाहिजे. इथे चुकीचा अर्थ घेऊ नका. खूप वेळा लोकांचा येणारा अभिप्राय आपल्या हातात नसतो, पण हेही तितकेच खरे आहे की कधी कधी आपण स्वतः एखादी गोष्ट केल्यानंतर त्यावर त्यांचा अभिप्राय मागतो. अशा परिस्थितीत आपल्याला हे माहीत असले पाहिजे आपण कोणाकडून अभिप्राय मागत आहोत. जी व्यक्ती प्रत्येक वेळा तुमच्यावरती टीका करत असेल अशा व्यक्तीकडून अभिप्राय मागणे मूर्खपणा ठरू शकतो, कारण यामध्ये त्या व्यक्तीला टीका करण्याची संधी आपणच देत असतो. जर शक्य असेल तर अभिप्राय मागणे टाळा, पण लोकांचा अभिप्राय घेणे आवश्यकच असेल तर आपल्याला माहीत असले पाहिजे की आपण कोणाकडून अभिप्राय घेत आहोत. तुम्ही ज्यांच्याजवळ अभिप्राय मागत आहात ते तुमच्या चुका सुधारणारे असले पाहिजेत, टीका करणारे नाहीत. नंबर 8, इतरांच्या प्रती कृतज्ञ राहा. इतरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धाडस लागते. आपल्या सर्वांना परिपूर्ण आयुष्य जगायला आवडतं. आपल्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असं सर्वांना वाटतं आणि आपण तसे प्रयत्न सुद्धा करतो. परिपूर्ण आयुष्य म्हणजे नक्की तुमच्यासाठी काय असे विचारले तर तुम्ही काय सांगाल? उत्तर व्यक्तिगत वाढ, पर्सनल डेव्हलपमेंट हेच असेल, किंवा स्वतःमध्ये स्वतःचाच चांगल्यासाठी केलेल्या सुधारणा असे आपण म्हणू शकतो. सुधारणा करणे जरी खरे असले तरी आपण हे तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण कुठे कमी पडतोय आणि आपल्यातल्या कोणत्या गोष्टींवर आपल्याला काम करायचे आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे. आपल्या शाळे जीवनात आपण केलेला अभ्यास बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला शिक्षकांची गरज असायची. हे आता सुद्धा बदललेलं नाही. आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाची तरी गरज आहे. ती गरज हे टीका करणारे पूर्ण करू शकतात. मान्य आहे, कधी कधी या टीका खूप लागणाऱ्या असतात आणि म्हणूनच त्या आपल्याला आवडत सुद्धा नाहीत. पण इथे महत्त्वाचे हे आहे की तुमच्यावर टीका करण्यामागे त्यांचा उद्देश काहीही असो,
तुम्ही त्याचा तुमच्या सुधारणेसाठी वापर करून घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेच पाहिजेत. अशा व्यक्तींचे मनापासून आभार मानण्यासाठी खरंच धाडस लागतं, पण मला खात्री आहे तुम्हाला स्वतःला धाडसी म्हणून घ्यायला नक्की आवडेल. नंबर 9, आपल्याला सर्वांना खुश करायची गरज नाही. चांगली माणसं चांगलीच असतात. दुसरे म्हणतात म्हणून नाही, तर ती खरेच असतात. पण लोकांनी ते म्हटलं तर चांगलं वाटतंच. असं असलं तरीही त्यांचं काहीही म्हणणं काहीच ठरवत नसतं, कारण माणसं स्वार्थी असतात. ते आपण चांगले आहोत की नाही हे आपण त्यांच्या फायद्यासाठी काय केलं आहे यावरून ठरवतात. पण आपण दुसऱ्यांच्या फायद्यासाठी केलेली गोष्ट नेहमी चांगली असलीच असं नाही. त्यामुळे कधी कधी अशा काही विनंत्या आपण चांगल्यासाठी नकारू शकतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतातच जी तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला चांगलं समजणार नाहीत आणि हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहीत आहे. जर तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवायचं ठरवलं तर एखादा माणूस त्याचा चुकीचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे मदतीसाठी कोणाला हो आणि नाही म्हणायचं हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.